नमस्कार मित्रांनो, मी चेतन. मी आपल्या कुटुंबासह राहत होतो. मी जॉब करत होतो. माझी एक मैत्रीण होती आणि फार दिवसापासून आम्ही सोबत होतो. तसेच अनेक वेळ आम्ही सोबत घालवले होते. नेहमी आम्ही फिरायला जाणे, चित्रपट पाहणे, अनेक ठिकाणी फिरणे सुरू होते. तसेच अनेक गोष्टी आमच्या मध्ये घडल्या होत्या. पण अचानक तिला काय झाले माहित नाही, ती माझ्या सोबत हळूहळू बोलणे कमी करू लागली आणि तिला भेटायला म्हणालो की ती बहाणे करायची. या सर्व गोष्टीमुळे मला फार त्रास होत होता आणि एक दिवस मला कळले की तिला कोणीतरी दुसरा आवडला आहे. आणि हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली, कारण एवढे दिवस सोबत असल्याने मला तिची सवय झाली होती आणि आता तर ती माझे कॉल पण रिसीव्ह करत नव्हती. मी त्यावेळेस फार दुःखात होतो. अनेक वेळ एकटाच शांत बसून राहत होतो आणि एक दिवस मी असाच एका ठिकाणी शांत बसून होतो. त्यावेळेस मला माझा मित्र मिळाला. तो आमच्या लाईन मध्येच राहत होता. तो गावात असायचा, पण जॉबसाठी त्याच्या काकूकडे राहायला आला होता. त्याची काकू आणि तो राहायचे, कारण तिचा नवरा वारला होता म्हणून तो तिच्याकडे राहू लागला. त्याची आणि माझी फार चांगली मैत्री होती. आम्ही नेहमी एकमेकांसोबत गोष्टी शेअर करत होतो. त्याला पण माझ्या मैत्रिणीबद्दल माहित होते. पण आता मी शांत बसून होतो. तो आला आणि मला विचारू लागला कसा आहे म्हणून. मी त्याला काहीच उत्तर दिले नाही. तो म्हणाला, तुला काय झाले सांगशील? तू का असा उदास चेहरा करून बसला आहे आणि तू सांगितलं नाही तर मला कसं कळणार? मी त्याला म्हणालो, इथे नाही सांगू शकत, कारण आजूबाजूला खूप लोक आहे. तर तो म्हणाला, चल माझ्या घरी. मी त्याच्या घरी गेलो आणि बाहेर हॉलमध्ये बसलो. आता तो मला विचारू लागला, काय झाले तुला? तू का नाराज आहे? मी त्याला सांगितले, माझी मैत्रीण मला सोडून गेली आहे, कारण तिला अजून कोणीतरी दुसरा आवडला आहे. मी त्याला घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या आणि आमच्या त्या पर्सनल गोष्टी पण सांगितल्या. पण मला माहित नव्हते की त्याची काकू पण घरी आहे आणि ती पडद्यामागून सर्व गोष्टी ऐकत होती. जेव्हा माझे लक्ष खोलीकडे गेले तेव्हा मला कोणीतरी आहे समजले. मी त्याला विचारले, घरी काकू आहे का? तर म्हणाला, हो, काकू झोपल्या आहे. आता मला पूर्ण समजून आले होते की काकूने पूर्ण गोष्टी ऐकल्या आहे. त्यानंतर काही वेळाने काकू आली आणि माझ्याकडे बघू लागली. मी पण तिच्याकडे बघितले आणि काही वेळ बोलून मी आपल्या घरी आलो. एक आठवड्यानंतर माझ्या मित्राचा मला कॉल आला आणि म्हणाला, तू माझ्या घरी जाऊन काकूला हॉस्पिटल घेऊन जा. तिला बरं नाही वाटत आहे आणि मला कामावरून यायला उशीर होऊ शकतो. मी काकूकडे गेलो तर काकू आपल्या खोलीत झोपली होती, पण तिची स्थिती थोडी वेगळी होती. घरी ती एकटी असल्यामुळे तिचे कपडे खाली वर झाले होते. मला तर ते बघून थोडे वेगळे फील होऊ लागले, कारण ती जास्त वयाची नव्हती आणि दिसायला पण छान होती. मी तिला आवाज दिला आणि ती लगेच उठली, तसेच स्वतःला आवरू लागली. मी तिला म्हणालो, मला कॉल आला की तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे. ती म्हणाली, बस तू बाहेर, मी तयार होऊन आलेच. काही वेळाने ती तयार होऊन आली, छान साडी नेसून होती. ती माझ्या गाडीवर बसली आणि आम्ही हॉस्पिटल जाऊ लागलो. ती बसून होती आणि रस्त्यामध्ये ट्रॅफिक जास्त असल्याने मला फार ब्रेक मारावा लागत होता आणि त्यामुळे ती माझ्यावर यायची. तिचा स्पर्श मला अनेकदा होऊ लागला. नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. डॉक्टर म्हणाले, जास्त मोठा प्रॉब्लेम नाही आहे, बीपी मुळे झाले आहे. मग आम्ही घरी येऊ लागलो. घरी येताना सुद्धा एक दोनदा तिचा स्पर्श मला झाला होता. आम्ही घरी पोहोचल्यावर ती बसून होती आणि मी तिला पाणी दिले. तिला म्हणालो, आता तुम्ही आराम करा आणि कुठलेही काम करू नका. काही प्रॉब्लेम वाटले तर मला कॉल करा. माझा नंबर तिला दिला. जाताना तिने माझ्याकडे बघून स्माइल दिली. दुसऱ्या दिवशी तिची तब्येत विचारासाठी मी तिच्या घरी गेलो आणि तिला म्हणालो, आता तुमची तब्येत ठीक आहे का? तर म्हणाली, औषधीमुळे आता बरे वाटत आहे. तसेच तिने मला विचारले, तुझे तर सर्व ठीक सुरू आहे ना? मी तिला म्हणालो, मला काय झाले आहे? माझे सर्व बरोबर आहे. तर ती माझ्याकडे बघून म्हणाली, मागे जेव्हा तू माझ्या घरी आला होता तेव्हा तुझ्या सर्व गोष्टी मी ऐकल्या आहे. आता मी काही वेळ शांतच होतो. नंतर तिला म्हणालो, खरं सांगू का काकू, मला तिची फार सवय झाली आहे आता, पण मला तिची फार आठवण येते. मला एवढे दिवस होऊन सुद्धा तिची फार आता पण आठवण येत असते
आणि रात्री तर एकांत मध्ये मला आमच्या मध्ये घडलेल्या गोष्टी आठवतात आणि त्यामुळे मनावर वेगळेच परिणाम होऊ लागतात. आता ती माझ्याकडे बघून म्हणाली, हो, मला तुझ्या भावना समजल्या आहे. कारण कोणत्या गोष्टीची सवय झाल्यावर जर त्या मिळणे बंद झाले की मनात अनेक वाईट परिणाम होतात. मी तिला म्हणालो, म्हणजे काकांच्या आठवण तुम्हाला आत्ता पण येते का? तर म्हणाली, हो, मला आत्ता पण काकांची आठवण येते आणि अनेक गोष्टीमध्ये त्याची आठवण येऊन माझे मन उदास होते. मी तिला म्हणालो, म्हणजे तुमचे आणि माझे सारखेच झाले आहे. तर तिने माझ्याकडे बघितले आणि मान हलवली. त्या दिवशी काकूचे आणि माझे फार बोलणे झाले आणि जाताना काकूला म्हणालो, मला केव्हाही आता एकटेपणा वाटला की मी तुम्हाला कॉल करेल. तर ती म्हणाली, ठीक आहे, करत जा. आणि त्यानंतर मला कधी पण एकटेपणा वाटला तर मी तिला कॉल करायचो. अनेक गोष्टी तिच्यासोबत शेअर करायचो. हळूहळू ती पण मला आपल्या आयुष्याच्या गोष्टी सांगू लागली. कधी कधी नको त्या गोष्टी पण मला सांगत होती आणि तेव्हा मला वेगळेच फील होत होते. मी पण तिला आमच्यातल्या फार जवळच्या गोष्टी सांगत होतो आणि मी सांगत असताना ती फार मन लावून ऐकायची. आणि आता कधी कधी मी तिच्याकडे जाऊन बसत होतो आणि फार वेळ गप्पा गोष्टी करायचो. त्यामुळे आमच्या दोघांचे मन आता एकमेकांकडे धावू लागले होते आणि असे बोलत असताना आता आम्हाला अनेक दिवस होऊन गेले होते. आम्ही आता कशाची पर्वा न करता प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करू लागलो. एक दिवस मी तिला कॉलवर म्हणालो, आपल्या दोघांना अनेक गोष्टींची गरज भासत आहे आणि आपण दोघांनी त्या गोष्टी उपभोगल्या पण आहे आणि कालांतराने आपल्याला त्या गोष्टी मिळणे बंद झाले. काकू म्हणाला, मला पण त्या गोष्टीची कधी कधी फार आठवण येते आणि माझ्या आयुष्यात कधी त्या गोष्टी मिळतील असे वाटते. मी पण म्हणालो, मला पण तुमच्या सारखेच वाटते. आणि हळूच तिला म्हणालो, मला आता तुमच्यासारखा स्वभावाचे मिळेल तर बरं होईल. तर ती मला म्हणाली, माझ्यासारखे स्वभावाची म्हणजे? मी तिला सांगू लागलो, तुम्ही फार चांगल्या स्वभावाच्या आहात आणि जेव्हापासून तुमच्या सोबत मी बोलणे सुरू केले तेव्हापासून मला फार छान वाटत आहे. मी माझ्या आयुष्यात अगोदर झालेल्या गोष्टी विसरू लागलो आहे. तर ती पण मला म्हणाली, मला पण तुझ्या सोबत बोलले की फार चांगले वाटू लागले आणि नेहमी आता तुझ्यासोबत बोलायची इच्छा होत असते. आता आम्हा दोघांनाही आमचा मनातले कळले होते आणि एक दिवस माझा मित्र मला म्हणाला, मी काही दिवसांसाठी माझ्या गावी जात आहे. माझ्या घरी काही लागले तर तू पाहशील. मी त्याला म्हणालो, तू सावकाश जा आणि काही काळजी करू नको. तो दुसऱ्या दिवशी निघून गेला. मी त्या दिवशी संध्याकाळी जॉबवरून आल्यावर तिच्याकडे गेलो. ती किचन मध्ये काम करत होती. तिने माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि म्हणाली, आता आला आहे तर जेवण करून जा. मी तिच्याकडे बघून म्हणालो, मला तर केव्हाची भूक लागली आहे, पण तुम्ही आहे की मला जेवूच घालत नाही. आता ती एकदम जवळ येऊन म्हणाली, थांबास, तुला फार चांगल्या प्रकारे जेवू घालते. आता मी तिच्या त्या ठिकाणी स्पर्श करून म्हणालो, मी त्या वेळेची फार आतुरतेने वाट बघत आहे. आणि ती म्हणू लागली, जा तू हॉलमध्ये बस, नाही तर तू मला जेवण बनवू देणार नाही. आता मी हॉलमध्ये बसून मोबाईल बघू लागलो. काही वेळाने ती आली आणि आम्ही जेवण करू लागलो. त्यानंतर ती सर्व आवरून माझ्याकडे येऊन बसली आणि म्हणाली, काय म्हणत होता मगाशी? आता मी तिच्या जवळ गेलो आणि हळूच तिच्या त्या नाजूक ठिकाणी जाऊन थांबलो. ती पण मला एकदम घट्ट पकडून पाठिंबा देत होती, पण माझ्या या गोष्टीमुळे तिच्या शरीरात सर्वत्र आग पसरली होती आणि काही वेळ आम्ही त्या गोष्टी केल्यानंतर तिने आपले सर्व वेगळे केले आणि माझे पण वेगळे करण्यात मदत करू लागली. आता आम्ही कधी स्वप्नात पण विचार नाही केला होता. ते चित्र आमच्या डोळ्यासमोर दिसत होते. आता मला सहन होत नव्हते. मी माझे दोन्ही हात पुढे करून आनंद घेऊ लागलो आणि माझा स्पर्श तिला होताच तिचा उत्साह पाहण्यासारखा झाला होता. तिचा हात माझ्या त्या ठिकाणी येऊन थांबला आणि आम्ही एकमेकांना सुख देऊ लागलो. त्यानंतर मी थोडा खाली सरकून थोड्या वेगाने आत शिरलो आणि मी असे करताच तिला वेदना होऊ लागल्या, पण तिचे डोळे त्या मिळालेल्या गोष्टीचे सुख सांगत होते आणि मला कळले की तिला अनेक दिवसानंतर मिळालेल्या गोष्टीचे सुख आहे. माझे काम मी फार चांगल्या पद्धतीने करत होतो आणि ती पण माझा साथ देत होती. मी थांबायला तयार नव्हतो, पण ती म्हणाली, वेळ फार झाला आहे, तुझी आई वाट बघत असेल. आणि हळूच म्हणाली, मी कुठे जाणार नाही आहे, उद्या ये लवकर.
अजून तुला जेवू घालते. अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.